नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? मला असं वाटतं मस्त असणार आहे, पण थोडंसं टेन्शन पण आलं असणार आहे. बरोबर ओळखलंय ना मी? याचं कारण की सगळ्या एक्झाम्सच्या डेट आता डिक्लेअर झालाय आणि थोडंसं अँक्झायटी, थोडंसं घाबरल्यासारखं किंवा पहिल्यांदाच आपण 12वीची परीक्षा बोर्डाची देणार आहे आणि आता नेमकं या परीक्षेत काय वाढून ठेवलंय, असे अनेक प्रश्न तुमच्यामध्ये येत असतील. जस्ट डोंट वरी, अजिबात काळजी करायची नाही. रिलॅक्स युअरसेल्फ. कारण आपण आता जे बोलणार आहोत, मी शिल्पा नवले, केमिस्ट्री या विषयाबद्दल. ओके. केमिस्ट्रीमध्ये नेमके स्टेट बोर्डला काय प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ती सिरीज आपण इथे सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आत्ता 2 टॉपिक्सवर बोलणार आहोत की ज्याच्यामध्ये जे पॉप्युलर क्वेश्चन्स आहेत बोर्डाच्या दृष्टीने, तर त्या टॉपिकची नावं आहेत तुमच्या फिजिकल केमिस्ट्री मधली, म्हणजेच सॉलिड स्टेट आणि सोल्युशन्स. ओके. सो क्विकली वेळ न घालवता आपण पटकन त्या क्वेश्चन्स कडे जाऊया, कारण मलाही माहितीये की तुम्ही सगळेजण वाट बघताय की प्रश्न सांगा पटकन. सो पहिलं नाव अर्थातच मी लिहितीये स्क्रीनवर आणि ते म्हणजे सॉलिड स्टेट. सो बोर्डाला 3 to 5 मार्क्सचा हा टॉपिक आहे. ऑप्शन्स विथ ऑप्शन्स 5 मार्कांना टॉपिक विचारला जातो. ओके. यामध्ये अगदी 1, 2, 3, 4 या सगळ्या प्रकारचे 1, 2, 3, 4 मार्क्स सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये विचारल्या जातात. ओके. सो कुठले कुठले नेमके क्वेश्चन्स आहे आणि कशावर फोकस आपण केला पाहिजे, लेट्स गो फॉर द क्वेश्चन. सो पहिला असणार आहे तुमचा टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, छान अभ्यास झालेला असणार आहे. 4 प्रकार आहेत, ते म्हणजे आयोनिक सॉलिड, बरोबर, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. ओके. सो यावर बेसिकली कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर अगदी पटकन सांगते मी यावर कुठला प्रश्न येणार. या चारही प्रकारावर द क्वेश्चन्स विच कॅन बी आस्क्ड इज, पहिला प्रश्न असेल की राईट अ शॉर्ट नोट. बरोबर, 2 मार्कांचा एक प्रश्न तुम्हाला यावर येऊ शकतो. राईट अ शॉर्ट नोट ऑन आयदर आयोनिक, मॉलिक्युलर और कोव्हॅलंट और मेटॅलिक. ठीक आहे. दुसरा जो प्रकार यावर येऊ शकतो तो आहे अर्थातच एमसीक्यू. बरोबर, की या एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारतील की व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. अतिशय बेसिक आणि सुंदर प्रश्न आहे. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स सांगा प्रत्येक क्रिस्टलचे, हा बेसिक प्रश्न असेल. किंवा व्हॉट इज द टाइप ऑफ इंटरॅक्शन, तो एक प्रश्न त्यावर एमसीक्यू म्हणून येऊ शकतो. अतिशय सुंदर एमसीक्यूज यावर येऊ शकतील. त्यानंतर या प्रकारावर कधी कधी काय करतात की डिस्टिंग्विश बिटवीन. ओके नाही. सो डिस्टिंग्विश बिटवीन म्हणल्यानंतर अर्थातच तुम्हाला आयोनिक आणि कोव्हॅलंट मधला किंवा मॉलिक्युलर आणि आयोनिक मधला जे काय असेल, सो ऑन दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, इन दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांच्यामधलं डिफरन्स प्रॉपरली माहित असला पाहिजे. अँड दॅट इज अ 2 मार्क्स क्वेश्चन नॉर्मली. ओके. सो मित्रांनो, हे बेसिकली टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारली जाऊ शकतात. ओके. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे युनिट सेल. अगदी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स जे असतात त्यामध्ये डिफाईन युनिट सेल हा प्रश्न येऊ शकतो. बरोबर, 1 मार्काला येते लक्षात. त्यानंतर साधारण 2 मार्काला टाइप्स ऑफ युनिट सेल हा प्रश्न येऊ शकतो. स्टेट द टाइप ऑफ युनिट सेल विच कॅन बी फॉर 2 मार्क्स. येते लक्षात. यामध्ये तुमच्या 3 युनिट सेल तुम्हाला बेसिक माहिती आहेत. ठीक आहे. सिंपल, क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, लाईक दॅट. ओके. बेसिकली टाइप्स ऑफ युनिट सेल नंतर व्हॉट इज द टाइप ऑफ युनिट सेल नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे 7 क्रिस्टल सिस्टीम. सो 7 क्रिस्टल सिस्टीम मध्ये एखादी स्टेट द 7 क्रिस्टल सिस्टीम युनिट सेल म्हटल्यानंतर बेसिकली 7 नावं किंवा 7 पैकी 4 नावं असे 2 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतील. ओके. सो हा अगदी बिलकुल ऑब्जेक्टिव्ह टाइपचा क्वेश्चन मी म्हणेन की जो 7 प्रकार तुम्हाला माहिती आहेत आणि येस दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन यू कॅन डेफिनेटली सॉल्व. ओके. त्यानंतर युनिट सेलच्या काही पॅरामीटर्सवर प्रश्न विचारला जातो, काही प्रॉपर्टीजवर प्रश्न विचारला जातो. म्हणजे काय काय तर 3 प्रकारचे जे युनिट सेल बेसिक आहेत, बरोबर, त्यावर अतिशय पॉप्युलर एमसीक्यू तुम्हालाही माहिती असेल, अँड दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके.
खुश झाले असणारे सगळेजण. पर युनिट सेल हा MCQ यावर विचारला जाऊ शकतो. ओके, सो डिपेंडिंग कुठला आहे. त्यानंतर एज लेंथ आणि रेडियस, बरोबर, यांच्यामधलं रिलेशन विचारलं जाऊ शकतं. बरोबर आहे ना. आफ्टर दॅट हे MCQज एक एक मार्काला असणार आहेत. त्यानंतर या युनिट सेलच्या काही पॅरामीटर्सवर मी म्हणलं तसं की विच क्वेश्चन्स वुड बी आस्क्ड. सो त्या युनिट सेलच्या पॅरामीटर्सवर म्हणजे सगळ्यात महत्वाचं पॅकिंग एफिशियन्सी. ओके, सो अगदी पॅकिंग एफिशियन्सी डिफाईन पॅकिंग एफिशियन्सी हा एक मार्कांचा प्रश्न सुद्धा विचारू शकतील. ओके, so you have to define the packing efficiency. This is a short question for 1 mark. Are you getting me? Okay, त्यानंतर डिफाईन पॅकिंग एफिशियन्सी नंतर यावर डेरिव्हेशन्स विचारले जातात. सो डेरिव्हेशन्स जे आहे ते डेरिव्हेशन्स डिफरंट प्रकारचे डेरिव्हेशन्स त्यावर विचारले जातील. लाईक मोलर मास, ओके, आणि डेन्सिटी यामधलं रिलेशन तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, इज इट क्लिअर? सो हे डेरिव्हेशन्स जे असतील दॅट विल बी फॉर ऑब्विसली 3 मार्क्स. ओके, याच डेरिव्हेशनवर न्यूमरिकल्स विचारले जातील. बरोबर, सो न्यूमरिकल्स साधारण प्रश्न असतो सॉलिड स्टेटवर कुठले कुठले विचारले जाऊ शकतात. सो सॉलिड स्टेटवर साधारण मी असं म्हणेन की 3 प्रकारचे न्यूमरिकल्स खूप कॉमन आहेत. पहिला की कॅल्क्युलेट द डेन्सिटी, बरोबर आहे, कॅल्क्युलेट द डेन्सिटी. त्यानंतर दुसरा जो न्यूमरिकल आहे तो म्हणजे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ, ज्याचं डेरिव्हेशन पण पुस्तकात दिलेलं आहे. सो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल, व्हेरी इम्पॉर्टंट, युनिट सेल इन गिव्हन मास ऑफ क्रिस्टल. ओके, सो यावर एक न्यूमरिकल येऊ शकतं. आणि तिसरं जे महत्वाचं न्यूमरिकल येऊ शकतं दॅट इज कॅल्क्युलेट द फॉर्म्युला. ओके, नाही, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर ऑर एम्पेरिकल फॉर्म्युला. म्हणजे थोडक्यात काय की असे क्वेश्चन्स तुम्ही जर पुस्तकातनं सॉल्व्ह केले तर ते डायरेक्टली करा की सो मेनी atoms आर प्रेझेंट ॲट दॅट पर्टिक्युलर पोझिशन, 1 ion or atom is missing for suppose BCC crystal, so at the corner, so what will be the formula, अशा प्रकारचा कॅल्क्युलेट फॉर्म्युला म्हणून न्यूमरिकल येऊ शकतो. सो 3 प्रकारचे न्यूमरिकल्स आले तर ते साधारण 3-3 मार्काला हे न्यूमरिकल्स एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि यानंतर माय डिअर फ्रेंड्स जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट या पर्टिक्युलर चॅप्टरवर असतो तो म्हणजे डिफेक्ट्स. येस, डिफेक्ट्स तुम्ही जर बघितले तर 3 प्रकार आहेत. व्हॉट आर द 3 डिफेक्ट्स? यू ऑल नो. स्टायशिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. ओके, स्टायशिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये जे टाइप्स आहेत त्या प्रत्येक टाइपवर काय प्रश्न येऊ शकतो मी इथे लिहिते. सो ऑन दोज टॉपिक्स, सपोज शॉर्टकी डिफेक्ट असेल तर त्यावर क्वेश्चन येणार राईट शॉर्ट नोट. ओके, फॉर 2 मार्क्स. त्यानंतर कंडिशन्स फॉर दिस मी एक्झाम्पल म्हणून लिहिलंय, सेम इज अप्लिकेबल फॉर अदर डिफेक्ट्स. कंडिशन्स विचारतील 2 मार्काला. ऑर व्हेरी कॉमन कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत या डिफेक्टचे ते विचारतील. ठीक आहे, सो दिस इज 2 मार्क्स क्वेश्चन्स ऑन ऑल द डिफेक्ट. मी इथे स्टायशिओमेट्रिक दिलंय, सेम इज अप्लिकेबल फॉर युअर रेस्ट ऑफ 2 डिफेक्ट. म्हणजे कुठले मला सांगा? येस, इम्प्युरिटी डिफेक्ट, बरोबर आहे ना. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार असतो तो असतो तुमचा नॉन स्टायशिओमेट्रिक डिफेक्ट्स. ओके, सो यावर 2-2 मार्कांच्या शॉर्ट नोट विचारल्या जातील. किंवा बरेचदा जो आपण अंडर एस्टिमेट केलेला पार्ट असतो तो म्हणजे एक्झाम्पल्स. बरोबर, एक्झाम्पल हा 1 मार्कांचा MCQ नक्की तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा अगदी शॉर्ट आन्सर पण विचारला जाऊ शकतं की गिव्ह द एक्झाम्पल विच शोज शॉर्टकी डिफेक्ट ऑर फ्रँकनेल डिफेक्ट लाईक दॅट, किंवा ते MCQ मध्ये विचारलं जाईल. सो आपल्याला अतिशय काळजीपूर्वक हे सगळे टेक्स्टबुक मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते नीट वाचायचे आहेत. ओके, तशा प्रकारचं प्रिपरेशन केलं तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येणार. या सगळ्यानंतर एक महत्वाचा टॉपिक जो साधारण 4 मार्कांसाठी यायला पाहिजे तो म्हणजे पॅकिंग जे असतात. बरोबर,
पॅकिंगचे टाईप तुम्हाला माहितीये, पॅकिंग इन 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन. त्यातला मोस्ट पॉप्युलर जो क्वेश्चन आहे पॅकिंग मधला, दॅट इज डिफरन्स बिटवीन HCP, येस, HCP अँड CCP. हा साधारण 3 ते 4 मार्कांना तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो बेसिकली this is the basic list of your solid state question and the important question for your board exam. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे. आता लगेच वळूया आपण पुढच्या चॅप्टरकडे वेळ न घालवता, आणि तो म्हणजे सोल्युशन्स. सोल्युशन्सचं वेटेज आहे 4 to 6 मार्क्स. ऑप्शन मध्ये 6 मार्काला हा चॅप्टर येतो, म्हणजे अर्थातच परत एकदा भरपूर मोठं वेटेज या चॅप्टरला आहे. क्विकली विल सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ क्वेश्चन. सो पहिलाच क्वेश्चन येतो तो म्हणजे टाइप्स ऑफ सोल्युशन्स वर. बरोबर, सो टाइप्स ऑफ सोल्युशन वर काय प्रकार येऊ शकतो, तर तो पुस्तकात जो चार्ट दिलेला आहे मित्रांनो, तो चार्ट एक्झाम्पल साठी आपल्याला नीट माहिती पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल यावर MCQ येणार की अलॉय कुठल्या प्रकारचं सोल्युशन आहे. बरोबर आहे. त्यानंतर सच टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी एअरेटेड ड्रिंक्स कुठल्या प्रकारचं सोल्युशन आहे. असे जे कुठले एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यावर तुम्हाला MCQ येणार 1 मार्काचा. ओके, जर ते नाव दिलेलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा टाईप विचारतील. जर टाईप दिलेला असेल तर नाव विचारतील. सो थोडक्यात काय की तो चार्ट आपल्याला नीट करायचा आहे, अजिबात त्याला सोडायचं नाहीये. ठीक आहे, हे झालं टाइप्स ऑफ सोल्युशन्स बद्दल. त्यानंतर महत्वाचा यावर टॉपिक येतो आणि जो कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे तो म्हणजे सोल्युबिलिटीचा. ठीक आहे, अगदी 1 मार्काला शॉर्ट आन्सर मध्ये डिफाईन म्हणून सोल्युबिलिटीवर हा क्वेश्चन येऊ शकतो. 1 मार्काला डिफाईन सोल्युबिलिटी. त्यानंतर यावर क्रिटिकल प्रश्न जे 2 मार्क्सचे येतात, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. हो की नाही? फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी यामध्ये जे कुठले पुस्तकामध्ये दिलेले तुम्हाला 2 मेन टाइप्स आहेत, म्हणजे पटकन सांगा कुठला? येस, टेम्परेचर, आणि दुसरा आहे तुमचा प्रेशर. ओके, सो याच्यावर तुम्हाला 1-2 मार्कांचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. याचबरोबर परत एकदा यामध्ये अंडर एस्टिमेट होणारा पार्ट तो आहे की जिथे तुम्हाला जो अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे की व्हेरिएशन्स जे असतात, बरोबर आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. MCQ मध्ये हा पार्ट येऊ शकतो. व्हेरिएशन्स जे आहेत विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर और प्रेशर, जे काय व्हेरिएशन्स आहेत त्या पर्टिक्युलर कंपाऊंडची नावं येतील. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर Na2SO4 च्या सोल्युबिलिटीचं काय होतं किंवा NaCl च्या सोल्युबिलिटीचं काय होतं. सो परत एकदा थेरॉटिकल पार्ट आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला नीट बघायचे फॉर द व्हेरिएशन. ओके, ठीक आहे. सो हा झाला मुद्दामच मी प्रत्येक टॉपिकचं नाव लिहिते आणि त्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे मी हायलाइट करते, तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, सोल्युबिलिटी नंतर पुढचा महत्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे अर्थातच आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन. सो आयडियल सोल्युशन वर बेसिक प्रश्न येणार, दॅट व्हॉट आर द कंडिशन्स फॉर दिस आयडियल सोल्युशन्स विच विल बी फॉर 2 मार्क्स. सो स्टेट द कंडिशन्स of ideal solution, conditions of ideal solution. This question will be basically for 2 marks. Okay, so 2 मार्काला या कंडिशन्स विचारल्या जातील आयडियल और नॉन आयडियल वर. ओके, त्यानंतर यावर शॉर्ट नोट विचारल्या जाईल आणि ती म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन और नेगेटिव्ह डेव्हिएशन, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, सो पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह डेव्हिएशन यावर जी शॉर्ट नोट आहे ती साधारण तुम्हाला 2 मार्कांना विचारली जाणार आहे अर्थातच. ओके, आणि हे जर नाही आलं बरोबर तर याच पार्टवर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर शॉर्ट नोट नाही आली, आय एम रायटिंग हिअर अ शॉर्ट नोट विल बी आस्क्ड. ओके, जरी शॉर्ट नोट नाही आली पॉझिटिव्ह डेव्हिएशन और नेगेटिव्ह डेव्हिएशन वर, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे परत तो म्हणजे एक्झाम्पल्स. ओके, अँड आय सजेस्ट यू पर्सनली की जे कुठले एक्झाम्पल्स पुस्तकामध्ये दिलेले आहेत, मग ते आयडियलचे असू द्यात, मग ते पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे असू द्यात किंवा नेगेटिव्ह डेव्हिएशनचे असू द्यात, MCQs किंवा 1 मार्कचा जो कुठला शॉर्ट क्वेश्चन आहे त्याच्यावर तुम्हाला हे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातील. सो बी केअरफुल अबाउट दॅट पर्टिक्युलर पार्ट. मोस्ट ऑफ द टाइम या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन वर जे चार्ट म्हणण्यापेक्षा चांगला शब्द आपण त्याला वापरूया
की ग्राफ्स जे आहेत दोज ग्राफ्स आर प्रॉबेबल. ओके, सो ग्राफ्स तुम्हाला मे बी एखाद्या वेळेला ड्रॉ करायला येतील फॉर 2 मार्क्स किंवा त्याच्यावर क्वेश्चन्स विचारल्या जातील फॉर 2 मार्क्स. ओके, सो दिस इज अबाउट द आयडियल सोल्युशन्स, कंडिशन अँड इट्स टाइप्स ऑफ डेव्हिएशन. क्लिअर? आता सरते शेवटी या चॅप्टरवरचा सगळ्यात क्रिटिकल पार्ट अर्थातच आहे तो म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, तुम्हाला सगळ्यांना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची नावं माहितीये. सो बरेचदा बोर्डमध्ये हा क्वेश्चन आला की 4 प्रॉपर्टीज दिलेल्या असतात आणि आउट ऑफ द फॉलोइंग विच इज कॉलिगेटिव्ह, विच इज नॉन कॉलिगेटिव्ह असा एक एमसीक्यू विचारला जातो. बरोबर? हा एक प्रकारचा बेसिक की टाईप ओळखा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे की नाही ओळखा, फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर बरेचदा 4 सोल्युशन्स दिलेले असतात आणि तुमचा जो एमसीक्यूचा प्रकार असतो तो असा येतो की आउट ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स विच हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट or which has highest freezing point or lower, जे काय. सो दिस इज व्हेरी स्टँडर्ड एमसीक्यू. ओके, जो तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी गरजेची आहे जी तुमच्याकडे असेल. ओके, या बेसिक क्वेश्चन्स नंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे जर तुम्ही व्हेपर प्रेशरचा कॉन्सेप्ट घेतला तर त्यावर रॉल्ड्स लॉ हा महत्वाचा पार्ट बेसिकली येऊ शकतो. ओके, सो फॉर वेपर प्रेशर रॉल्ड्स लॉ, RAOU, दिस इज रॉल्ड्स लॉ. त्याचं डेरिवेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फॉर 3 मार्क्स. ओके, फॉर वेपर प्रेशर. त्या रॉल्ड्स लॉ किंवा स्टेट रॉल्ड्स लॉ कॅन बी आस्क्ड फॉर 1 मार्क ऑल्सो. ओके, रॉल्ड्स लॉ नंतर वेपर प्रेशरवर महत्वाचे, वेपर प्रेशर और एनी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर महत्वाचे क्वेश्चन्स येतात. ते म्हणजे त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. ओके, सो या न्यूमरिकल्स वर जे डेरिवेशन्स दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे कुठले डेरिवेशन्स दिलेले आहेत मला सांगा. ऍब्सोल्युटली करेक्ट की मोलर मास कॅल्क्युलेट करा. ओके, बाकीच्या सगळ्या कंडिशन्स दिलेल्या असतात, लाईक यु नो केएफ दिलेलं असतं, डब्ल्यू दिलेलं असतं आणि त्यावरनं मोलर मास सोल्यूटचं काढा या प्रकारचा स्टँडर्ड नॉर्मली न्यूमरिकल या पर्टिक्युलर पार्टवर विचारला जातो. ठीक आहे, याचबरोबर समटाइम्स व्हॉट हॅपन्स की या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्याचे ग्राफ्स तुम्हाला विचारले जातात, जे आपण बरेचदा विसरतो. फॉर 2 मार्क्स न्यूमरिकल असेल तर 3 मार्काला, अर्थात ग्राफ जर असतील तर 2 मार्कांना तुम्हाला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट यासारखे ग्राफ्स तुम्हाला विचारले जातील. ओके, सो दिस ग्राफ्स विल बी आस्क्ड फॉर 2 मार्क्स. आर यू गेटिंग दिस? ओके, यानंतर जे तुमचे सोल्युशन्स आहेत, बरोबर आहे, त्या सोल्युशन्सवर बरेचदा अगदी बेसिक एमसीक्यू विचारला जातो. खूप छान प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे फॉर्म्युला विचारला जातो. मग तो फॉर्म्युला अगदी मॉलिक्युलर वेट फ्रॉम डेल्टा टीएफचा असू शकतो किंवा मॉलिक्युलर वेट फ्रॉम डेल्टा टीबीचा असू शकतो. सो सच टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड फॉर 1 मार्क. ओके, सो हा झाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा प्रश्न जो मी तुम्हाला सांगेन. आणि याचबरोबर एक महत्वाची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ज्यावर थोडेसे थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, येस ऍब्सोल्युटली, ती म्हणजे ऑस्मॉसिस. सो ऑस्मॉसिस वर डिफाईन ऑस्मॉसिस हा एक मार्कांचा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर डिपेंडिंग ऑन ऑस्मॉसिस जे टाइप्स ऑफ सोल्युशन्स आहेत, येस करेक्टली तुम्ही ओळखलत, म्हणजे कुठले सांगा मला. आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड हायपोटोनिक सोल्युशन यांचे तुम्हाला बेसिकली टाइप्स विचारले जातील. राईट, सो दिस इज अ कॉमन क्वेश्चन विच इज आस्क्ड ऑन ऑस्मॉसिस. ओके, एक मजेशीर प्रश्न मी इथे लिहिते, हवं तर तुम्हाला हवं असेल तर. आयसोटोनिक, हा, आता बरेचदा प्रश्न पोरांना पडतो की मॅडम अहो यावर न्यूमरिकल कसा येऊ शकतो. तर अर्थात आयसोटोनिक सोल्युशनवर एक 3 मार्कांचा न्यूमरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके, सो थेअरी जर नाही आली तर यावर न्यूमरिकल येणं अपेक्षित आहे. ओके, आता बेसिकली बरेचदा काय होतं की सगळा पार्ट सोडतात आणि एक सुंदर एमसीक्यू यावर विचारला जातो ऑस्मॉसिसवर. तो म्हणजे जे तुमचे सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स आहेत की नाही. ओके, आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण वाचायचं विसरून जातो. सो हे सेमी परमिएबलचं एखादं एक्झाम्पल विचारण्याची एक मजेशीर पद्धत आहे. ठीक आहे, सो आफ्टर दॅट सेमी परमिएबल मेम्ब्रेन, the important topic in osmosis is obviously the reverse osmosis. So हा reverse osmosis साधारण 2 to 3 marks ला
विचारला जातो. ओके, सो माय डिअर फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट व्हॉट यू कॅन से द सोल्युशन्स चॅप्टर. इफ यू गो थ्रू दिस, हे सगळे पार्ट यामध्ये आपण बघितलेले आहेत. ओके, मला असं वाटतं की दिस लिस्ट ऑफ क्वेश्चन विल डेफिनेटली हेल्प यू. या अँगलने तुम्ही स्टडी करा अँड आय एम शुअर यू विल स्कोर excellent in your board exam. All the best. Okay, thank you.